एकीकडे भुजबळ अजित पवारांवर नाराज आहे तर दुसरीकडे अजित पवार नॉट रिचेबल आहेत। कामकाजाच्या बाबतीत अत्यंत काटेकोर अशी उपमुख्यमंत्री अजित पवारांची खरं तर प्रतिमा आहे। विशेषतः अधिवेशनाच्या काळामध्ये सभागृहामध्ये अजित पवार मग ते कोणत्याही पदावर असू देत आवर्जून उपस्थित राहतात, प्रश्न उपस्थित करतात, प्रश्नांची उत्तरं देतात। पण सध्या सुरू असलेल्या नागपूरच्या अधिवेशनात हे होताना दिसत नाहीये, कारण अधिवेशन सुरू झाल्यापासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत। सध्या अजित पवार गायब असण्यामागे भुजबळांची नाराजी हे कारण असल्याची चर्चा तर आहे, पण नॉट रिचेबल होण्याची ही अजित पवारांची पहिली वेळ नाहीये। या अगोदर सुद्धा अनेक वेळा अजित पवार नॉट रिचेबल झाले होते। आतापर्यंत कोणकोणत्या कारणावरून आणि किती वेळा दादा नॉट रिचेबल झालेत पाहूयात। नॉट रिचेबल हा शब्द उच्चारला की महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका नेत्याचा चेहरा लगेच डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे अर्थातच अजित पवार। अजित पवारांनी राजकारणात नॉट रिचेबल होण्याचा अक्षरशः विक्रम केला। खरं तर नागपूरच्या थंडीत अधिवेशन सुरू झालं की उबदार कपडे घातलेल्या अजित पवारांचा स्वॅग बघायला मिळतो। मात्र यंदाच्या अधिवेशनात अजित पवारांनी विधान भवन आवारात पाऊलही ठेवलेलं नाही। अजित पवारांच्या बंगल्याबाहेर दादा उपलब्ध नसल्याचा बोर्ड लावण्यात आला होता। आता अजित पवारांबरोबरच तो बोर्डही गायब झाला। सध्या दादा नॉट रिचेबल का असावेत? तर त्याचं उत्तर आहे छगन भुजबळांची नाराजी। मंत्रिमंडळातून भुजबळांचा पत्ता का कापला या प्रश्नाचा जन्म झाल्यापासून दादा चक्क गायब आहे। माझ्या माहितीप्रमाणे काल अजितदादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते, त्यांच्या निवासस्थानीच होते। पण तरी देखील बाहेर बोर्ड लावला गेला होता की दादा उपलब्ध नाहीत। मला माहीत नाही, भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको। भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळं अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। 2019ला महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासाठी नेहरू सेंटर येथे बैठका होत होत्या। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या नेत्यांच्या बैठका सुरू असतानाच अजित पवार अचानक तडकाफडकी निघून गेले। अजित पवार गायब झाले आणि थेट प्रकट झाले ते पहाटेच्या शपथविधीला, तेही देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेताना। यामुळे अजित पवार अचानक गायब होतात। यावेळेस सर्वच प्रसारमाध्यमं अलर्ट मोडवर जातात। या शपथविधी आधी आणि त्यानंतरही अजित पवार अनेक वेळा गायब झाले। कधी दादांना जळजळतं, कधी पित्ताचा त्रास होतो, तर कधी जागरण जास्त होतं। 2019ला आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतरही अजित पवार असेच गायब झाले होते। नंतर पत्रकार परिषदेत आले आणि भाऊक होऊन दादा म्हणाले, मी पण माणूसच आहे। 24 ऑक्टोबर 2019ला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। त्यावेळीही बारामतीतून लक्षणीय मताधिक्यानं निवडून आलेले अजित पवार गायब होते। 3 दिवसांनी समोर आलेल्या अजित पवारांनी आपण आराम करत असल्याचं सांगितलं। सप्टेंबर 2022 मध्ये दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होतं। या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भाषणं झाली। त्यावेळी मंचावर बसलेले अजित पवार अचानक गायब झाले। प्रफुल्ल पटेलांनी भाषणासाठी अजित पवारांचं नावही घेतलं, मात्र अजित पवार आलेच नाहीत। अखेर अजित पवार वॉशरूमला गेलेत असं सांगून प्रफुल्ल पटेलांनी वेळ मारून दिली। त्यानंतर नाशिक आणि शिर्डीत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनातूनही अजित पवार असेच गायब होते। 7 दिवसांनी अजित पवार अवतरले आणि म्हणाले, मी परदेशात होतो। 7 एप्रिल 2023ला म्हणजे अजित पवार भाजप सोबत जाण्याआधी 3 महिन्यांपूर्वी अजित पवार असेच गायब झाले होते। पुण्यात बारामती हॉस्टेलला बैठक झाल्यानंतर अजित पवार नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले। कार्यक्रमाला पोहोचण्याआधीच त्यांचा ताफा थांबला आणि अजित पवार ताफा सोडून निघून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात एका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला पोहोचले आणि म्हणाले, पित्ताचा त्रास झाला म्हणून घरी जाऊन झोपलो होतो। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाही दादा काही दिवस गायब होते। बऱ्याच दिवसांनी अजित पवार परतले आणि म्हणाले, डेंग्यू झाला होता। अजित पवारांच्या या नॉट रिचेबल होण्यामागे काय गणित आहेत ते अजित पवारांनाच माहीत बुवा। मात्र या नॉट रिचेबल होण्यामधून पक्ष आणि जनतेमध्येही वेगळा संदेश जातो ना। नाही, मला वाटतं की त्यांच्या वागण्याची एक पद्धती दिसते। जेव्हा त्यांना काही बोलायचं नसतं किंवा ज्यावेळेस त्यांना संवाद तोडायचा असतो काही काळासाठी,
तेव्हा ते ह्या पद्धतीचा वापर करतात असं वारंवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असतानाही ते दिसून आलेलं आहे. यावेळेस मला वाटतं की काही खाते वाटपाकडून किंवा एका मंत्रिपदावरनं काही थोडंसं त्यांची नाराजी होती अशी चर्चा होती. परंतु मंत्रिमंडळ विस्तारानंतर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत ते साधारणतः त्यांची बॉडी लँग्वेज फार ते कम्फर्टेबल होते असं दिसत नव्हतं. काहीतरी तो वाद आहे का. दुसरं असं की मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि अतिशय आक्रमकपणे ते आपली नाराजी व्यक्त करतायत. अशा वेळी कुठलं तरी एक भाष्य करून की तेव्हा त्याच्या संदर्भात एक भूमिका मांडून तो संवाद पूर्णतः तोडू नये या दृष्टीने मला वाटतं की त्यांनी बोलणं टाळलं असावं. कारण त्यांचा बोलण्याचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. दादांच्या नॉट रिचेबल होण्याचे हिशेब केला तर आतापर्यंत 7 ते 8 वेळा दादा नॉट रिचेबल झाले. गायब होण्याची ही दादांची स्ट्रॅटेजी असली तरी दादा नॉट रिचेबल झाले की राजकीय भूकंप होतो की काय म्हणून राजकीय वर्तुळाची केवढी धावाधाव होते याची दादांना कदाचित कल्पना नसावी. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.